वेरी गुड आफ्टरनून टीम। मेरा नाम जिब्रान अली है, मैं नासिक आरसी हूँ। आज हम आए हैं जीटी कराची जलगांव में। आज डेट है 27 ऑफ मे। आज हम डेमो लेने वाले हैं एसी का। इसका जो है ये मतलब ऑलमोस्ट ये एसी आपको आ जाएगा 18Y3TG 2026 का मॉडल है। ये 3 स्टार रेटिंग के साथ में है। इसका पूरा मॉडल नंबर, फीचर, फंक्शन अपने को बताएंगे सागर। नमस्कार डॉक्टर, मी जळगावला जेटी कार्य म्युझिक हॉस्पिटलचे बांधकाम सागर डिव्हिजन. आपण बघताय आपला गोदरेजचा जो आहे AC हा 1.5 टनमध्ये. आता याच्यातला आपला हा जो मॉडेल आहे हा 1.5 टन 3 स्टारमध्ये. याच्यातला आपला हा मॉडेल नंबर आहे तुमचा HIC 18Y3TG/2026. सर्वात महत्त्वाचं काय की आपला जो हा AC बनवलेला आहे हा हेवी ड्युटी कॉम्प्रेशनमध्ये आहे. याच्याने फायदा असा आहे की बहुतेक वेळा काय होतं की आपलं बाहेरचं जे वातावरण असतं की ज्याला आपलं क्लायमेट समजा 52 डिग्री टेम्परेचर जरी गेलं तरी हा आपला जो कुलिंग परफॉर्मन्स असतो हा कधी मायनस नाही करत. म्हणजे अदर ब्रँडचा बघायला गेलं की ज्याला ते सांगताना 55-50 असं टेम्परेचर सांगितलं जातं तर त्याच्यामध्ये ते 50 पर्टिक्युलर देत नाही, कारण की तिथे काय टेम्परेचर मायनस करून टाकतात. ते जसं आपलं जर आपण 24 डिग्री टेम्परेचर एसीचं कुलिंग करत असाल तर तिथे 24 डिग्री न करता ते ऑटोमॅटिकली त्यांच्या आपल्या समोर जर 24 डिग्री दाखवत आहे तर तिथे ऑटोमॅटिकली ते कमी होत चालतं. पण आपला जिथे हेवी ड्युटी असल्यामुळे काय होते की आपल्या जे वातावरण काय आहे त्या वातावरणाचं एक मॅचिंग केलं असल्यामुळे त्याला आपण 52 डिग्री टेम्परेचर असलं तर सेम कुलिंग परफॉर्मन्स आपल्याला देणार आहे. त्याच्यानंतर आपला हा कन्व्हर्टेबल मॉडेल आहे. आता कन्व्हर्टेबल म्हणलं आता फाईन वन कन्व्हर्टेबल आहे. फाईन वन कन्व्हर्टेबल असं आहे की आता एखाद्याला काय जातं की एखाद्या रूममध्ये समजा 7 ते 8 लोकांची फॅमिली, 7 ते 8 लोकांच्या फॅमिलीमध्ये समजा जर 5-6 जण आउट ऑफ गेलेले आहे, सिंगल पर्सन मनुष्य आहे, तर त्यावेळेला आपल्याला एसीची आपलं डेटाची जरूरत नसते. त्याच्यामध्ये आपली वीज जास्त जाते, या कुलिंग आपल्याला वेस्टेज होते. पण अशा वेळेला आपण या गोष्टीचा विचार करून आपल्यामध्ये काय केलेले की कंपनीने फाईन वन कन्व्हर्टेबल आहे. कन्व्हर्टेबलचा अर्थ असा आहे की तुम्ही जसं समजा एखाद्या घरात सिंगल पर्सन आहे, सिंगल पर्सनला आपल्याला जरूरत नाही आहे, तर तुम्ही एका माणसाकरता मिनिमम 40% टेम्परेचर घेऊ शकता. तर टेम्परेचर घेतल्यामुळे की आपल्याला त्यात पॉवर आपली विजेची कमी होते. जितकी कुलिंग आपल्याला हवी तितकी आपल्याला पुढे वाटते. जसं आपल्या घरात फॅमिली मेंबर वाढत गेले तर तसं तुम्ही त्याला रिमोटच्याद्वारे आपण त्याला वाढू शकता. रिमोटमध्ये आपल्याला एक ऑप्शन दिलेले आहे की कारण 5 कन्व्हर्टेबल, त्याच्यामध्ये आपलं C1, C2, C3, C4, C5 असे ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये 40, 60, 80, 100, 110 असं टेम्परेचर कुलिंग सेटिंग आपल्याला दाखवलं जातं. त्याच्यानंतर याच्यामध्ये 100% कॉपर पायपिंग केलेली आहे. आता 100% कॉपर पायपिंग प्रत्येक एसीमध्ये येतं, पण आपल्या याच्यामध्ये असं आहे की बाहेरच्यानं काय फायदा होतो की ज्यावेळेला आपली पायपिंग जी असते ना की बाहेर समजा एखाद्याला काही लिकेज झाली या काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला ती रिपेरिंग करण्याकरता समजा सॉलिडवर काही करायचं राहिलं, लिकेज वगैरे काढण्याकरता ती सोपी जाते. एलिव्ह आपल्याला सोपी होत नाही कारण की त्यात लिकेज निघत आहे. याच्यानंतर हा 22 डिग्री R32 रिप्रेशन वापरलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्याने आपल्याला असं असतं की म्हणजे जी कुलिंग असते ती फास्ट भेटून जाते. त्याच्याने रोजनला आपलं जे बाहेरच्या वातावरणात ती मॅचिंग करणार राहते. याच्यामध्ये आपल्याला ब्लू फिंग कोटिंग वापरलेलं आहे. आता ब्लू फिंग कोटिंगचं असं 100% कॉपर पायपिंग आहे. त्याच्यावर जी बारीक एक ॲल्युमिनियमची लेअर आहे त्या लेअरला आपण ब्लू फिंग कोटिंग केलेली आहे. म्हणजे एखाद्याला काय जाते की ज्याला आपण AC ऑन करतो ती जी पायपिंग असते त्याच्यामध्ये ती आपण हीट जनरेट होते. हीट जनरेट झाल्यामुळे काही उष्णता असल्यामुळे की पायपिंग ती हे खराब व्हायला नको. ते खराब व्हायला नको असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण जे असं ती ब्लू फिंग कोटिंग त्याला सेम प्रमाणात ठेवून देते आणि त्यात ती खराब होत देत नाही, लिकेज वगैरे होत देत नाही त्याच्यामध्ये. नंतर प्युअर एअर टू एअर फिल्टर दिलेले आहे. त्याच्याने फायदा काय आहे की बहुतेक वेळा काय असतं की आपला याच्यामध्ये 2 प्रकारचे फिल्टर दिलेले आहे. त्याच्याने जी घरामध्ये एखाद्याला पेट्स वगैरे असतात जसं की डॉग्स, कॅट वगैरे काही असतात की त्याच्या बारीक बारीक जे केस वगैरे असतात ना ते हवेत उडतात. ते आपल्या कोणाला कारण त्याचा एलर्जीचा आपला त्रास वगैरे असतो तर त्या त्रास व्हायला नको म्हणून आपल्याकडे ते सेक्शन करण्याचं काम एअर फिल्टिफाय करतं. नंतर याची वॉरंटी कंपनी दिलेली आहे. आता वॉरंटीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की प्रत्येक जितक्याही जगातल्या एसीचे ब्रँड आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येक ब्रँडला 1 वर्ष पूर्ण एसीला वॉरंटी असते. पुढचे 4 वर्ष PCPला दिले जाते आणि त्याचे पुढचे 5 वर्ष कॉम्प्रेसर दिले जाते. पण आपल्या एसीमध्ये काय केलं आहे की म्हणजे 1 एप्रिलपासून या त्याच्या पहिल्यापासून आपल्या एसीला चालू आहे सध्या, तर याच्यामध्ये 5 इयर कॉम्प्रेसची वॉरंटी करून टाकली. आता 5 इयर कॉम्प्रेसची वॉरंटीचा अर्थ असा आहे की बहुतेक वेळा काय होतं की काही वेळेला एखाद्याला गॅस लिकेज होऊन जातो 1 वर्षाच्या नंतर, काही वेळेला एखाद्याची PCB शॉर्ट होऊन जाते. तर आपल्यामध्ये जो कंपनीचा टेक्निशियन आपले जे आहे ते आपल्या घरी जे येतात तर आपल्याला 1 वर्षात त्यांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागतो. पण याच्यामध्ये आपल्याला त्यांना 5 वर्षामध्ये कोणत्याच प्रकारचे लेबर चार्जेस वगैरे द्यायचे नाही. जर तुमचा गॅस लिकेज झाला तर तुम्हाला गॅस रिपेअर करण्याचे सुद्धा चार्जेस आपल्याला लागत नाही. इन केस एखाद्याला आपला रिमोट आहे, जर तुमचा रिमोटचा काही प्रॉब्लेम खराब होऊन गेला तो सुद्धा आपल्याला द्यायची जरूरत नाही. ते म्हणजे कंपनी आपल्याला तो रिमोट न्यू देऊ शकते. पहिले रिपेअरिंग अथवा नाही झाला तर कंपनी आपल्याला 5 वर्षात त्याचे कोणत्या प्रकारचे चार्जेस घेणार नाही. प्रत्येक वेळेला जो आपला रिमोट काय असेल तो आपल्याला नवीन कंपनी देणार आहे. याची अशी आपली 5 वर्षाची कॉम्प्रेसिव्ह वॉरंटी. नंतर आपले जे टेक्निशियन आहे याचे आपले टेक्निशियन जे ऑल भारतमध्ये आपले 45,000 4,500 प्लस आपले हे टेक्निशियन आहे.
त्याच्यानंतर 9500 प्लस 900 आपले जे आहे हे वेल्डन सर्व्हिस सेंटर आहे. याच्यामध्ये आपल्याला जे दिलेले इंडियन ब्रँड आहे, स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे. जसं आपलं एक तर पुण्यामध्ये जे हे काय म्हणतात, पुण्यामध्ये शिरूरला आहे. ओके थँक्यू.